रतन धन म्हणजे जतन करण्यायोग्य धन. ज्या धनाने आनंद मिळते. आपल्याजवळ मन असावं, ज्या मनाने आनंद मिळते. आपल्याजवळ बुद्धी आहे ती सद्बुद्धी असावी. जोपर्यंत या जीवाला सद्बुद्धीची प्राप्ती होत नाही तोपर्यंत हे मन देवाकडे जात नाही. लक्षात घ्या. चंचलई मन कृष्ण, अर्जुनानं स्वतः कबूल केलेला आहे की मन हे चंचल आहे. चंचल आहे, एका ठिकाणी बसू देत नाही. चंचल मन को बुद्धी विचारक शुद्धी सततही. त्या मनाला बुद्धीची जोड द्यायची आहे आणि बुद्धीची देवता चंद्रमा आहे. मनाची देवता चंद्रमा आहे. चंद्र पौर्णिमेकडे जातो आणि अमावस्येकडे जातो. आता आपल्याला जायचं आहे पौर्णिमेकडे. पौर्णिमेकडे जर जायचं असेल तर आपल्याला कलेनी मोठं व्हायचं आहे. चंद्राला पौर्णिमेकडे जाण्यासाठी सुद्धा 15 दिवस लागते. 15 दिवस. त्याच्या अगोदर तोही जाऊ शकत. आपल्याला काय 15 जन्म लागतील मला माहित नाही. आता तुम्ही कोण्या ठिकाणी आहे सध्या. 5 कोश आहे. आता तुम्हाला तपासायचं आहे. रोज मी एक अलग विषय घेतो. 5 कोश आहे. आता तुम्ही कोण्या कोशात आहे सध्या तर पाहून घ्या. आता हे काय अन्नमय कोश. कोणता कोश? सगळं खाण्यापिण्यातच गुंतून आहे. हा माझा तुम्ही कोण्या कोशात आहे? हे काय प्राणमय कोश. कोणता कोश? आपण काल प्राणमय कोशाचं वर्णन सांगितलं. जन्मभरीच्या श्वासा इतुके मोजियले. जोपर्यंत माणूस प्राणमय कोशात जात नाही तोपर्यंत प्राणावर त्या श्वासावर लक्ष ठेवल्या जात नाही. बघा आता तिसरा कोश कोणता आहे? अन्नमय कोश, प्राणमय कोश. तिसरा आहे मनोमय कोश. कोणता? मनोमय. त्या प्राणाला जर मनाची जोड नसेल, लक्षात घ्या, आपल्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी त्या प्राणाला, जो प्राण आहे आपला तोही 5 प्रकारचा आहे. नेमका तुमचा प्राण कोणता सुरू आहे हा भाग महत्वाचा आहे. 5 प्रकारचा प्राण, उदान, व्यान, समान. आता तुमचा कोणता सुरू आहे? सर्वांनी तपासून घ्या बरं. सध्या तुमची कोणती नाडी सुरू आहे? पहा. माझ्या 2ही सुरू आहे. कोणती कोणती चालू आहे? 2 सुरू आहे. मला वाटतं सगळ्यांचीच असेल. हा आपण त्या अवस्थेत आहे सगळे. एक आहे इडा, दुसरी आहे पिंगळा, तिकडे आहे सुषुप्ती. पा नसल तर सुरू करून घ्या. लक्षात घ्या. एक गोष्ट लक्षात घ्या की कोणती नाडी सुरू असल्यावर बाहेर पडायचं हे सुद्धा शास्त्र आहे. आपली एक चंद्र नाडी, एक सूर्य नाडी. दिवसा सूर्य असतो, रात्री नसतो. दिवसा चंद्र नसतो. म्हणून चंद्र नाडी जी आहे ती सुरू असली पाहिजे. ती शीतल आहे. आणि 2ही नाड्या याला शुभ लक्षण म्हणतात. आणि जिथे श्वास कळतच नाही, जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीय अवस्था आहे. ती कोणती अवस्था आहे? तुरीय अवस्था. सगुणाच्या ऐलती निर्गुणाच्या पैलती उभी आहे माझी गुरु माऊली. माऊली उभी आहे माझी. गंगामाई कुठे उभी आहे? सगुणाच्या ऐलतीरी, निर्गुणाच्या. किती तीर आहे एका नदीले? तुम्ही कोण्या तीरावर आहे सध्या? हा आता तुम्हाला पहिलं तीरावर जायचं आहे. पुण्या तीरावर जायचं आहे. पहिल्या तीरावर जाण्यासाठी काय साधन आहे? एक तर नावेत बसा लागल, नाही तर पोहणं शिका लागल, नाही तर पुलावून जावं लागेल. लक्षात घ्या किती साधनं आहे. नाही तर विमानानं जावं लागेल. आजही काही विदेशात ट्रेन जात नाही, विमानानं जावं लागते. समुद्र आहे. म्हणून समुद्र, संसार हा समुद्र आहे.
साधी गोष्ट नाही आहे. संसार सिंध रूपेण मीन रूपेण मानवा, जंजाल चाल रूपेण काल रूपेण ढीवरा. संसार समुद्र आहे आणि त्याच्यातला माणूस मासा आहे. लक्षात घ्या. पहिलं तीरावर जाण्यासाठी एक तर तुम्हाला नावेत बसायला, रामालाही बसायला लागलं. केवटाच्या नावेत बसला राम, तेव्हा राम पहिल तीरावर गेला. लक्षात घ्या. पहिलं तीरावर जाण्यासाठी कोणतं साधन वापरायचं? एक तर नावेत बसायला लागलं, नाहीतर पुलावरून जावं लागेल, नाहीतर पोहणं शिकावं लागेल, नाहीतर विमानानं. आजही 4च साधनं आहे. किती साधनं आहे? आता 4 साधनापैकी तुम्हाला पोहणं येते का? पोहून जाऊ शकता का या भावसागरातून? पाण्यातून पोहणं शिकणं सोपं आहे, भावसागरातून पोहून जाणं कठीण आहे. त्या पाण्यात फक्त मगरच आहे. इथं 5 मगर आहे, तुम्हाला जाऊ देत नाही. पंचविषयाचे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध तुम्हाला पलीकडल्या तीरावर जाऊच देत नाही, जाऊच देत नाही. म्हणून पलीकडल्या तीरावर जाण्याच्या भानगडीत पडल्यापेक्षा त्या गुरुलाच विनंती कराव. कोणती? जरा अलीकड ये मला पलीकडने पांडू. तूच बाबा माझी लायकी नाही, एवढा माझा अधिकार नाही, एवढी माझी अवस्था नाही, एवढं मला नॉलेज नाही, एवढी मला अक्कल. असं कबूल करत जा. आपलं तसं नाही आहे. लक्षात घ्या. आपलं याच्या उलट आहे. आपलं जे याच्या उलट आहे. लक्षात घ्या. असं कबूल केल्यावर त्यालाच म्हणावं तू अलीकडे ये आणि मला पलीकडे घेऊन जा. मला जरा अलीकडे ये, मला पांडुरंगा